नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी वर आला आणि दैत्यांना अमृत मिळू नये म्हणून देवांनी इंद्रपुत्र जयंताकरवी तो अमृतकुंभ पळवून दिला. त्यावेळी दैव आणि दैत्य यांच्यात घमासान असं युद्ध झालं. त्यात 12 ठिकाणी तो अमृतकुंभ खाली पडला. त्यातली 4 स्थानं या भूलोकीवर म्हणजेच आपल्या पृथ्वीवर आहेत, तर अन्य स्थानं इतर लोकांच्यात आहेत. जे लोक कुठे आहेत ते आपल्याला माहिती नाही. ज्या 4 स्थानावर हा अमृतकुंभ पडला असं मानलं जातं त्यापैकी एक स्थान म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं नाशिक. त्यामुळे दर 12 वर्षांनी इथं सिंहस्थ कुंभमेळा भरतो. यंदाच्या कुंभमेळ्यासाठी सरकारच्या 22 विभागांकडून तब्बल 2378 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. याआधी अलाहाबादमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात सुमारे 12,000 कोटीची उलाढाल झाली होती, तर यंदाच्या नाशिकच्या या कुंभमेळ्यामध्ये 10,000 कोटींची उलाढाल असा अंदाज आहे. मात्र एवढी सगळी तयारी होऊनही यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडेल याबाबत जरा शंकाच आहे. कारण कुंभमेळ्यासाठी केलेल्या कामांचा दर्जा चांगला नाही, बरीचशी कामं घाईघाईत उरकण्यात आलेली आहेत असा आरोप नव्हे तर तसे पुरावे समोर येत आहेत. नदीपात्रात उभारण्यात आलेल्या 7 घाटांचा दर्जा आता संशयास्पद आहेच, परंतु त्याचबरोबर गोदावरीच्या प्रदूषणाचाही मुद्दा पुढे आलेला आहे. 27 ऑगस्ट 2003 या दिवशी झालेल्या कुंभमेळ्यामध्ये नाशिकमध्येच चेंगराचेंगरी होऊन 33 जणांचा मृत्यू झाला होता. पुष्कर कुंभमेळ्यात आजच 27 भाविकांचे बळी गेलेत. त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा चेंगराचेंगरीची भीती आहेच, शिवाय आखाडा परिषद विरुद्ध प्रशासन असे नेहमीचे वादही रंगतायत. महंतांच्या आखाड्यात राजकारण्यांसारखे वाद आहेत, तर कुंभमेळ्यांचं नेमकं ठिकाण नाशिक की त्र्यंबकेश्वर हाही देखील कळीचा मुद्दा समोर येतोय. 18 लाख लोकसंख्येचे नाशिक शहर ते काय, त्यात कुंभमेळ्याच्या काळामध्ये 5 पट असा ताण पडतो. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा नेमका कशासाठी भरतो? आजच्या काळात याचं काही प्रयोजन उरलंय का? कुंभमेळ्यातून जनतेला नेमकं काय मिळतं आणि आतापर्यंतच्या कुंभमेळ्यांचं फलित काय? कुंभमेळ्यात महिलांना स्थान काय? स्त्री आणि पुरुष समानता साधुजनांमध्ये मानली जाते का? कुंभमेळ्यात महिला आखाडा का बरं नाही? कुंभमेळ्यात होणारी 10,000 कोटीची उलाढाल हे अध्यात्माचं मार्केटिंग नाही का? आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता निर्विघ्नपणे कुंभमेळा पार पडणार का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. सिंहस्थ पर्वणी कुणासाठी? सिंहस्थ पर्वणी कुणासाठी या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील 13 आखाडे आणि 700 खालसे सहभागी होणार आहेत. मात्र या कुंभमेळ्यात पदोपदी महिला साध्वींचा अपमान होतोय. नाशिक सिंहस्थात पहिल्यांदाच महिला संन्यासींचे आखाडेही सहभागी होणार असून या आखाड्यांसाठी 10 एकर जागेसह स्नानासाठी स्वतंत्र वेळ राखीव ठेवण्याची मागणी गायत्री त्रिवेणी तीर्थपीठानं केली आहे. आजपर्यंत नाशिक कुंभमेळ्यात महिला आखाडे सहभागी झाले नसल्यानं जिल्हा प्रशासनाचा पार गोंधळ उडाला आहे. जब उनको इस तरह का धर्मगुरु के पद पर उन्हें स्थान नहीं दिया जाएगा, उन्हें सम्मान नहीं दिया जाएगा, उन्हें अधिकार नहीं दिया जाएगा कार्य करने के लिए, तब तक वो कैसे इस कार्य को कर सकती हैं? नाशिक सिंहस्थात यापूर्वी प्रशासनानं नियोजनात महिला आखाड्यांचा कोणताही प्रस्ताव गृहीत धरला नाही. पुराणात मातृशक्तीचं महत्व शिवशंकरानं विशद केलंय. असं असताना धर्माची पताका सांभाळणारे असा अन्याय का करतात असा सवालही त्यांनी केला आहे. हमारे धर्मगुरु तो महिला शक्ति को पीछे करते हैं, महिलाओं को बताते हैं ये इस कार्य के योग्य नहीं है. तो मुझे धर्मगुरुओं को बार बार ये उनको ज्ञात कराना होगा कि आप जो है इस 2 लाइन को जो हमारे ग्रंथों में है, यत्र नारे पूजनते रमनते तत्र देवता, इस 2 लाइन को कृतार्थ करने के लिए हमारे सभी धर्मगुरुओं को सामने आना पड़ेगा. प्रयाग येथील गायत्री त्रिवेणी तीर्थपीठातील महिला संन्यासींनी केलेल्या या वादाला राजकीय फोडणी दिली जाण्याची शक्यता आहे. आधुनिक युगातील महिलांना मिळणारं आरक्षण साध्वींना मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्यावेळचा कुंभ साधू विरुद्ध महिला साध्वी असा रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. सिंहस्थ पर्वणी कुणासाठी या विषयावरचा खास रिपोर्ट म्हणून पाहिला तर याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे विजय पाठक. विजय पाठक हे
कुंभमेळ्याचे अधिकारी होते. 2003 साली भरलेल्या कुंभमेळ्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ॲडिशनल कलेक्टर होते विजय पाठक. आपले या कार्यक्रमात स्वागत. या प्रशासनाचा एक गाढा अनुभव आपल्या कडे आहे आणि आत्ताचा जो कुंभमेळा आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपला सल्ला मार्गदर्शन आपले विचार अत्यंत मोलाचे असणार आहेत. पुन्हा एकदा आपले स्वागत. आपल्या बरोबर आहेत नाशिकहून बिंदू महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र भारत ओळखतो. बिंदू महाराज आपले स्वागत. आपल्या बरोबर आहेत जगद्गुरू शंकराचार्य परित्रिकाल भवंताजी गायत्री त्रिवेणी विद्यापीठ. साध्वीजी आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्याबरोबर ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ पंचांगकर्ते डॉ. सोमण. या चौघांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत. सिंहस्थ पर्वणी कुणासाठी या भागातला पहिला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला प्रश्न आहे, कुंभमेळा नेमका कशासाठी भरतो? कुंभमेळा नेमका कशासाठी भरतो? आणि हाच प्रश्न घेऊन मी जातोय ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ पंचांगकर्ते डॉ. सोमण यांच्याकडे. डॉ. सोमण, कुंभमेळा नेमका कशासाठी भरतो? विशेषतः आजच्या तरुणांसाठी, व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर अडकलेल्या तरुणाईसाठी की जे या कुंभमेळ्याकडे काहीशा तुच्छतेनंच बघतायत, त्यांच्यासाठी आपलं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं असणार आहे. कुंभमेळा नेमका कशासाठी? साधू संतांसाठी का सर्वसामान्य जनतेसाठी देखील? कुंभमेळा हा खरा साधू संतांसाठीच आहे, सर्वसाधारण जनतेसाठी नाही. पूर्वी तर सरकार सुद्धा मदत करत नसे, व्यवस्था ठेवत नसे. फक्त साधू संतच यायचे, तेच व्यवस्था करायचे, असा कुंभमेळा भरत होते. आता त्यानंतर लोक यायला लागले आणि मग गर्दी वाढायला लागली आणि गर्दी वाढायला लागल्यामुळे व्यवस्था ठेवायला लागली. मग सरकारने मदत द्यायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर साधू संतांनीच कुंभमेळा अरेंज करायला पाहिजे, ऑर्गनाईज करायला पाहिजे. आणि तो सरकारनं खरं म्हणजे त्याच्यामध्ये पडता कामा नये, फक्त व्यवस्था ठेवायला पाहिजे, एवढंच काम आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा साधू संतांसाठी आहे, एवढं सांगताय. सिंहस्थ मेळा हा साधू संतांसाठीच आहे, परंतु त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या 22 खात्यांनी मिळून जवळपास 2,378 कोटी रुपये एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात. 7 घाट गोदावरीवर बांधण्यात आले आहेत, तर अनेक रस्त्यांची डागडुजी करण्यात आली, अनेक नवे मार्ग उघडण्यात आले, अनेक ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याकरता बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या. आपल्याबरोबर प्रशासनाचा गाढा अनुभव असणारे विजय पाठक आहेत. विजय पाठक, आपण पंचांगकर्ते डॉ. सोमण यांचे आता विचार ऐकले. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा फक्त साधू संतांचा असतो, मग जनसामान्य याच्यामध्ये कधी आले? साधू संतांसाठी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आता सोयी सुविधा पुरवल्या जातात, याची सुरुवात केव्हापासून झाली आणि आत्ताच्या ज्या सोयी सुविधा यावेळच्या सिंहस्थासाठी आहेत त्याच्याविषयी आपलं मत काय आहे? सिंहस्थ कुंभमेळा फक्त साधू संतांसाठी आहे हे पूर्वी म्हटलं जात असे, परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. सिंहस्थ कुंभमेळा हा साधू संतांसाठी जरी असला तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक समाविष्ट होत असतात आणि ते समाविष्ट होत असल्यामुळेच प्रशासनाला येणाऱ्या सर्व साधूंप्रमाणेच भाविकांच्या सुद्धा सोयीसुविधांची व्यवस्था करावी लागते. त्याच्यामुळे केवळ साधूंसाठी कुंभमेळा हे म्हणणं आजच्या काळात संयुक्तिक ठरणार नाही. हा कुंभमेळा जसा साधूंचा आहे तसाच तो भाविकांसाठीही आहे. आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये समाविष्ट होणारे, सामील होणारे भाविक जर आपण पाहिले तर ते साधूंपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात. त्याच्यामुळे त्यांना दुर्लक्षित करून कुंभमेळ्याचं आयोजन हे शक्य होऊ शकणार नाही. म्हणूनच प्रशासनाने, शासनाने यामध्ये सोयीसुविधा निर्माण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. ते मागच्या कुंभमेळ्यात जसं झालं तसं यंदाही करण्यात आलेलं आहे. कामं होणं, कामाचं स्वरूप काय असणं याविषयी वाद असू शकतात, परंतु म्हणून कामाचीच गरज नाही असं म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही. यावेळी जी कामं झाल्यात त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? 2,378 कोटी, त्यातले जवळपास 11,119 कोटी नाशिक महानगरपालिकेने दिलेले आहेत. अनेक ठिकाणी घाट बांधण्यात आले, सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे अनेक गोष्टी करण्यात आल्या. याच्या दर्जाविषयी आपलं काय मत आहे? अनेक गोष्टी घाईघाईने उरकण्यात आलेल्या आहेत असा नाशिककरांचा आरोप आहे. प्रदूषणाविषयी आपलं काय मत आहे? नाही, गोदावरीचं प्रदूषण हा फक्त कुंभमेळ्यापुरता विषय आता मर्यादित राहिलेला नसून ती एक कायमस्वरूपी आपल्यासमोर डोकेदुखी झालेली आहे. त्याच्यामुळे कुंभमेळ्यापुरताच त्या विषयावर चर्चा करून तेवढ्यापुरतीच
गोदावरी प्रदूषण मुक्तीची व्यवस्था करणं असं मर्यादित क्षेत्र आपल्याला उद्दिष्ट ठेवून चालणार नाही. गोदावरी प्रदूषण मुक्त करायची असेल तर त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. राहिला प्रश्न कामाचा दर्जाबाबत. कामाचा दर्जा हा सर्व प्रकारे उत्तम असावा याची यथायोग्य काळजी घेणं ही त्या विभागाची जबाबदारी असते. त्या रीतीने ते आनुषंगिक जबाबदारी पार पाडतही असतात. परंतु अशा प्रसंगी ती जी कामं करणं अपेक्षित आहे त्या कामासाठी लागणारा वेळ किती आहे, त्या कामासाठी लागणारी साधनसामुग्रीची उपलब्धता कशी आहे आणि त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी असलेला प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे का, याही गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. मर्यादित साधनसामुग्री, अपुरा वेळ आणि अपुरा कर्मचारी वर्ग अशा 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर कामांमध्ये कुठे ना कुठे त्रुटीही राहू शकते. कामं ही त्रुटीपूर्ण राहणारच नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे एक प्रकारे आत्ताची जी कामं आहेत त्याच्याविषयीचे जे आक्षेप आहेत ते आक्षेप हे कशामुळे आले त्याचं एक प्रशासनिक स्पष्टीकरण ज्याला आपण म्हणू ते प्रशासनिक स्पष्टीकरण, त्याची जी प्रशासनाची बाजू आहे ती आपल्याकडनं आली. आपण थेट जातोय बिंदू महाराज यांच्याकडे. बिंदू महाराज, आत्ता दाखलू सोमण यांनी सांगितलं की सर्वसाधारणपणे हा सिंहस्थ मेळावा जो आहे, ही सिंहस्थ पर्वणी जी आहे त्याचा सर्वाधिक जर लाभ कोण घेत असतील तर या देशातले साधू संत घेतात. अलीकडच्या काळात चित्र बदललेलं आहे. अनेक सर्वसामान्य भाविकही तिकडे येतात. सर्वसामान्य भाविकांना या सिंहस्थ पर्वामधून, पर्वणीतून नेमकं काय मिळतं? हा जो प्रश्न आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे. आधी आपल्याला हा समजून घ्यायला पाहिजे की सिंहस्थ म्हणजे काय. जेव्हा आपला सिंह राशीमध्ये सूर्याचं मिलन, आपला गुरुचं मिलन होतो आणि गुरु सिंह राशीमध्ये संघर्षण करतो त्यावेळी आपण त्याला सिंहस्थ कुंभमेळा म्हणतो. आणि याची उत्पत्ती आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समुद्र मंथनातून जेव्हा 14 रत्न बाहेर निघाले त्या रत्नांमधील आपले भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन बाहेर आले. ते अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाला. त्या युद्धात त्यांनी जयंतला इंद्रनी, देवराज इंद्रनी इशारा केलं की जर हा दानवांचे हाती पडला तर काही अनिष्ट होणार हा जगाचा, हा संसाराचं. म्हणजे लोक कल्याणासाठी किंवा देव कल्याणासाठी तुम्ही एक काम करा, हा अमृत कलश घ्या आणि इथून पळा. ते त्यांनी ठेवला होता. ते देवतांचं जे 12 दिवस आहे ते मानवांचा 12 वर्षामध्ये आपण गणनानुसार होतो. त्या 12 वर्षाचे अंतराळाने 12 ठिकाणी आपला कुंभमेळा भरतो. आणि ते काय होतो की देवन जेव्हा अमृताचा वाटप झाला तर देवांना तो अमृत भेटला आणि राक्षसांना विष भेटलं, पण मानवांचे हिस्से काही आला नाही. त्या काळी आमचे जे ऋषीमुनी होते त्यांनी विचार केलं, त्यांनी आपसमध्ये चर्चा केली, परिचर्चा केली आणि त्यांना असं वाटलं की अमृत जे आहे ते देवांना भेटला आणि जे विष आहे ते राक्षसांना भेटला. आता मानवाच्या हिस्सेत काय आलं? काय सागर तो मृत्यूलोकमध्येच आहे आणि सागर मंथनातून ते अमृत निघालेले आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला की आपल्याला ज्या राशीत, ज्या काळात हे समुद्र मंथन झाला होता आणि अमृताचा वाटप झाला होता आणि जे जे ग्रहांनी, जसे चंद्रमा आहे, गुरु आहे, बृहस्पती आहे, सूर्य आहे, यांनी ते कलशाचं रक्षण केलं होता, ते जेव्हा ते काळ बनतो, ते पर्व बनतात, त्या काळात आपण अमृत महोत्सव उत्सव करू आणि आपला जे ज्ञान आहे, आपला जे शोध आहे, जे आम्ही अनुसंधान केलेले आहे, आमचे तपश्चर्यातून जे बाहेर आलेले आहे ते लोक कल्याणासाठी आम्ही त्याचं म्हणजे लोकांमध्ये वाटप करू, त्याची चर्चा परिचर्चा करू आणि जे राज्याच्या संरक्षणात आम्ही आलेले आहोत,
ज्या राजांनी आम्हाला सगळी सोय करून दिलेली आहे त्याच्या माध्यमातून जे आमचा ज्ञान आहे त्या जनतेला प्रचार प्रसारासाठी आपण काही तरीका काढू, त्याचं नाव सिंहस्थ कुंभमेळा पडलेले आहे. मग हा लोक कल्याणाचा महोत्सव आहे, अमृत महोत्सव आहे. त्याच्यात साधू संतांना काही एवढा म्हणजे अर्थ नाही आहे त्याचा की त्यांना सगळा फायदा भेटतो. हा लोकांसाठी फायदा देण्यासाठी साधू संत येतात, म्हणून ते कुंभमेळा मेळा म्हणजे बिंदू महाराज तुम्ही याचे जे पौराणिक असं महत्व आहे त्या पुराणातल्या कथा ज्याचे काही पुरावे असतील नसतील त्याच्यात मी जात नाही, तेवढा मी अधिकारी पण नाही आपल्याशी वादविवाद करण्यात का. परंतु आपण आता लोककल्याण वगैरे असे खूप चांगले शब्द वापरलेत, त्यांनी आमच्यासारखी पिढी फार प्रभावित होत असते हल्ली, म्हणून हा प्रश्न माझ्या डोक्यात येतोय. आपण जो प्रश्न आता माझ्यासमोर आहे तो प्रश्न असा आहे, तो आपण पडद्यावरही पाहू शकता. तो प्रश्न असा आणि तो घेऊन मी जाणार आहे थेट साध्वीजींकडे. तो म्हणजे कुंभमेळ्यात महिला आखाडा का नाही? जर लोककल्याणासाठी हे घडत असेल तर त्या लोककल्याणामध्ये महिला येत नाहीत का? कुंभमेळ्यात महिला आखाडा का बरं नाही? महिलांना स्नानाची अशी नियोजित वेळ, सन्मानाची वेळ का बरं मिळत नाही? साध्वीजी आपल्याला काय वाटतं? साध्वीजी बोला. आवाज कम आ रही है. साध्वीजी मला आवाज येतोय तुमच्यापर्यंत? साध्वीजी मेरी आवाज आप तक आ रही है? जी जी जी. साध्वीजी बताइए कि महिलाओं के लिए अखाड़ा क्यों नहीं है? स्नान का एक अलग सा समय, उसका इंतजाम क्यों नहीं किया गया? अब तो बताया गया कि ये जो कुंभ मेला लगा है वो लोक कल्याण के लिए है. क्या लोक कल्याण में महिलाएं नहीं आती? ये तो शासन प्रशासन को समझने की बात है कि महिलाएं लोक कल्याण में कितना अधिक से अधिक उनका योगदान है. वो घर से लेकर के समाज तक और बाहर तक जिस क्षेत्र में महिलाएं लग जाती हैं उस क्षेत्र का विकास और कल्याण हो जाता है. धर्म क्षेत्र में आज के डेट में जो टूटियां देखने को मिल रही है, जो अवैधानिक तरीके से कार्य हो रहे हैं, जो ये अपमानित किए जा रहे हैं, उसके लिए आज के डेट में धर्म क्षेत्र का जो दिशा और दशा बिगड़ गया है, उसके लिए महिला धर्म गुरु का, महिला अखाड़े का अत्यंत आवश्यकता है. इसको देखते हुए 2013 महाकुंभ में प्रयागराज में महिला अखाड़े का निर्माण किया गया. महिला साध्वी, विदुषी, विद्वान, संत, महंत सभी लोगों को विचार विमर्श करके इस अखाड़े का निर्माण किया गया और उसी के उद्देश्य को लेकर के लगातार सतत प्रयास हो रहा है और महिला संतों को सारा संरक्षण दिया जा रहा है और उन्हें ऐसा अवसर दिया जा रहा है कि वो अपनी साधना पूजा करके भक्ति से भगवान को प्राप्त करें. भगवान से प्राप्त जो शक्ति है उस अपने शक्ति को सही दिशा में अपने भारतीय संस्कृति का प्रचार प्रसार करें, संरक्षण करें, सुरक्षण करें और इस तरह से पूरे देश में अपने संस्कृति का संरक्षण कर पाए. साध्वी जी मुझे एक सवाल का जवाब दीजिए. क्या आपके लिए नासिक में अलग तरीके से अखाड़ा बनाया गया है? क्या आपके स्नान की, जैसे कि शाही स्नान साधुओं संतों का होता है, वैसे आपके लिए महिलाओं के लिए एक विशेष अखाड़ा तैयार करके आपके स्नान की अलग समय निकाला गया है? आपको शाही स्नान का सम्मान प्राप्त हुआ है? जो आपके बाजू में बैठे हुए जो विद्वान संत महंत है उनको जो मिला है, क्या वही सौभाग्य आपको प्राप्त है? जी, प्रयास मेरा 2014 से लगातार इस प्रशासन से, महाराष्ट्र के शासन से मेरा प्रयास था और मुझे आश्वासन अभी कल शाम तक कलेक्टर के माध्यम से टेलीफोनिक वार्ता में मुझे मिला है कि हमने आपको वादा कर रहे हैं कि आपकी सारी सुविधाएं, जैसे अन्य अखाड़ों को सुविधाएं दी गई है वैसे ही हम आपको भी सुविधाएं देंगे. शाही स्नान का वक्त देंगे, अलग से घाट देंगे और महिला संत, महिला भक्त की व्यवस्था हम सुसज्जित ढंग से, सुरक्षित, सम्मानित ढंग से हम करेंगे. ये मुझे कल कलेक्टर के द्वारा मुझे आश्वासन मिला है. लेकिन अभी तक ना ही मुझे कोई स्थान दिखाया गया, ना ही मुझे कोई ऐसी व्यवस्था मिलती हुई दिखाई दे रही है और
अधिक ये जरूर देखा गया है, जो आप तक ये संदेश पहुंच गया है कि मंच पर सम्मानित हम बुलाए गए थे। जो आपके पुरोहित मंडल ने इस कार्यक्रम को रखा था, उन्होंने मुझे जब पालक मंत्री से गेस्ट हाउस में मेरी मुलाकात हुई, वहां पर उनकी हमारी मुलाकात हुई, उन्होंने सम्मान मुझे कहा कि यदि आप आएंगी तो महिला जगत गुरु हैं, हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ेगी। उनके पत्र को पढ़ते हुए उसमें सभी संत महात्मा अखाड़े का सम्मान था, इसलिए भागीदारी होने का उनका उसमें लिखा हुआ था, जिसको देखते हुए हमने इस कार्यक्रम में भाग लेने के लिए प्रयास किया। बड़े कठिनाइयों से हमने वहां तक पहुंचने के बाद 2 जगत गुरु शंकराचार्य बैठे रहे और अखाड़ा परिषद के तथाकथित अध्यक्ष बताने वाले महाराज ज्ञानदास भी बैठे थे और ऐसे तमाम संत महात्मा वहां पर बैठे हुए थे। मुख्यमंत्री का भी सौभाग्य था वहां पहुंचने का, केंद्रीय मंत्री पहुंचे हुए थे, एमएलए भी थे और आपके महापौर भी जे थे। ऐसे तमाम सम्मानित लोग वहां पर उपस्थित थे और भक्तगण भी थे, दूर दराज से मीडिया भी सारे लोग वहां पर उपस्थित थे। ऐसे अवसरों पर मैंने प्रयास किया, जबकि मंच से बुलाया गया था मेरा नाम और आपके माध्यम से, मीडिया के माध्यम से लगातार 8-10 दिन से पेपर में आ रहा है कि महिला अखाड़ा, महिला साध्वी, मेरा प्रयास लगातार है। इसके बावजूद भी लोगों को जरा भी ये ध्यान नहीं आया कि कोई महिला साध्वी आई हैं और उनकी भी कोई अपनी इच्छा होगी, उनका भी कुछ अपना ज्ञान होगा, कुछ अनुभव होगा, उसका भी वो कुछ कहना चाहती हैं, उनसे भी समझा जाए। 2 महिलाएं थी सफेद ड्रेस में, जिन्होंने शब्दों से उन्होंने कहा कि सामानों से तो मुख्यमंत्री का, संतों का, सबका स्वागत हो गया है, अब हम शब्दों के माध्यम से अपने मुख्यमंत्री का, केंद्रीय मंत्री का और अपने संतों का, अतिथियों का स्वागत करना चाहते हैं। जब उन्होंने गीत के माध्यम से स्वागत करना शुरू किया तो मुझे लगा जो कि नहीं होना चाहिए, जगत गुरु शंकराचार्य और संत महात्मा, अखाड़ा परिषद के अध्यक्ष, ऐसा उन लोगों ने माहौल बनाया जैसे मुझे लगा कि इन महिलाओं का अपमान हो रहा है। उस अपमान को देखते हुए जैसे वो महिलाएं माइक रखने को किया, उस माइक को हमने उनसे जो है ले लिया और लेने के बाद मैं यही कहना चाह रही थी कि इस तरह से महिलाओं के भावनाओं को नहीं समझा जा रहा है, अनदेखी किया जा रहा है। ये अनाचार के दृष्टि में आता है, ये सदाचार के दृष्टि में नहीं आता है। और जहां पर हमारे धर्मगुरु बैठे हों, धर्मगुरु के सानिध्य में ऐसा हो और हमारे धर्मगुरु चुप हों, मुझे ये अच्छा नहीं लगा, ये मैं बताना चाह रही थी। उसमें मेरे साथ जो हुआ बर्ताव और जो धर्माचार्यों ने किया, उस पर किसी ने कोई टिप्पणी नहीं किया, किसी ने कोई रोक नहीं किया, बल्कि मेरे साथ ही जोर जबरदस्ती किया गया। और जब मुझ जैसे साध्वियों के साथ, धर्मगुरुओं के साथ ऐसा इनका व्यवहार है, तो और आम महिला साध्वी के साथ या आम हमारी महिला भक्त जो हैं, उनके साथ किस तरह से बर्ताव किया जाता होगा। साध्वी जी, जो आपने बात कही वो टीव्ही पे भी दिखाई गई है, याच्यावर आपण बिंदू महाराज यांच्याकडून उत्तर घेणार आहोत। आतापर्यंत प्रेक्षको, मला असं वाटत होतं की लौकिक किंवा राजकारणाच्या क्षेत्रात 50% आरक्षणासाठी महिलांना झगडावं लागत असेल, पण इथे लौकिकता सोडाच, पारलौकिकाच्या क्षेत्रात असणाऱ्या महिलांना देखील स्वतःच्या आखाड्यासाठी आणि शाही स्थानासाठी झगडावं लागतंय। प्रश्न मोठा गंभीर आहे। सिंहस्थ ही पर्वणी नेमकी कुणासाठी, हाच खरा सवाल आहे। ती चर्चा आपण करतोय। एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास। आपण पाहताय सिंहस्थ पर्वणी कुणासाठी। सिंहस्थ पर्वणी कुणासाठी। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याकडे साध्वीजींनी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। आपण थेट जातोय बिंदू महाराज यांच्याकडे। बिंदू महाराज, साध्वीजींनी मनापासून जे स्वागत व्यक्त केलं ते आपण पाहिलंय। आम्ही आतापर्यंत पाहिलं होतं की राजकारणामध्ये 50% आरक्षणासाठी महिलांनी मोर्चे काढले, धरणं धरलं, महिलांनी अनेक वर्ष संघर्ष केला। मला असं वाटलं होतं की किमान भगवी वस्त्र घातल्यानंतर तरी असे प्रश्न आयुष्यात निर्माण होणार नाहीत, पण मी इकडे बघतोय भगवी वस्त्र घातल्यानंतरही तेच प्रश्न निर्माण होत आहेत। मग असा सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न येतो, त्याच्याबद्दल आपण ज्ञानप्राप्ती करण्यासाठी मी आपल्या समोर होते सर्व प्रेक्षकांच्या वतीनं। मला तुम्ही सांगा की मग या सिंहस्थामध्ये महिलांचं नेमकं स्थान काय, त्यांना त्यांचा आखाडा कधी मिळणार, त्यांना शाही स्थानाची वेळ कधी मिळणार, स्त्री पुरुष समानता ही साधू संतांमध्ये नाही असं वाटतं आपल्याला? नाही, बोला। हे चुकीचा प्रश्न, चुकीचा आहे। कारण हे
त्याचं की आखाडा म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला पाहिजे. आखाडा त्या काळी बनवलेले गेले आहे ज्या काळात इथे मुघलांचा आमच्या धर्मावर खूप मोठा प्रहार होता. त्यावेळी हरिद्वार सिंहस्थाला, हरिद्वार कुंभमेळ्याला साधू संत आपलं गुहेत येऊन जे राहणारं जे त्यांचं वास्तव्य जे होतं, जंगलात होतं, त्यांचं ते कुटी बनवून राहत होते. त्यावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या सिंहस्थामध्ये एक अखंड आवाहन केला होता. अखंड आवाहन त्याच्यात सगळे संप्रदायाचे साधू संन्यासी सगळेच होते. त्या अखंड आवाहनाचं नाव नंतर आवाहन अखंडा असा पडला. ते अखंडा शब्द म्हणजे ज्याचा आम्ही खंडन करू शकत नाही, खंड करू शकत नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर चिंतन केलेलं गेला आणि चिंतन केल्यानंतर आपण कसा मुघलांना जबाब द्यावा, कसा त्यांच्याशी फाईट करावा किंवा धर्मो रक्षति रक्षिता या आपलं वयम राष्ट्रम रक्षामः याची भूमिका कसं साधू संतांनी पार पाडवं याच्यावर आपण चर्चा केली आणि नागा शब्द तिथून उत्पन्न झाला. नागांची आमची धर्म संरक्षणासाठी, राष्ट्र रक्षणासाठी आम्ही फौज उभारणी केली. कालांतरमध्ये तो अखंडा शब्द जे होता ते अपभ्रंश होऊन आखाडा शब्दांनी परिवर्तित झाला. म्हणजे आखाडा ते नागा साधू संतांना जे आमचे राष्ट्र रक्षेसाठी, धर्म संरक्षणासाठी फौज आहे त्याला संरक्षित करण्यासाठी, त्याला कंट्रोल करण्यासाठी बनवलेले गेले एक संस्थान होतं. आता ते नेतृत्वाचा जेव्हा प्रश्न आला ते वेगळे वेगळे नेतृत्व म्हणजे महंतांकडे गेले आणि तेव्हा 14 आखाड्यांचा निर्मिती झाली होती. कालांतरमध्ये जो 14वा आखाडा होता तो आपला अस्तित्वहीन झाला. आता पण त्यांचे साधू आहे, काही 1, 2, 4, 10 असा इकडे तिकडे आहे. त्यांचे बिंदू महाराज मठ पण आहे. बिंदू महाराज आपण हा इतिहास अतिशय योग्यरित्या बिंदू महाराज मला ऐकून घ्या. आपण हा इतिहास अतिशय योग्यरित्या सांगताय. सवाल तो नाहीये, माझा प्रश्न इतिहासाविषयी नाहीये. आज तुमच्या बाजूला बसलेल्या बहनजी स्वतःचा हक्क मागतायत. तो स्वतःचा हक्क साधू संत का नाकारतायत? महिलाओं के लिए अलग अखाड़ा जो वो मांग रहे हैं बिंदु महाराज उनको क्यों नहीं दिया जा रहा है? बोला. आखाड्याचा काही संबंधच नाही ना भाऊ. ते आखाडा बनवण्याचा प्रश्नच कुठे येतो? आता तुम्हाला राष्ट्र रक्षणासाठी काही भांडण करू देणार नाही शासन. धर्म रक्षणासाठी तुम्ही काही तलवार घेऊन पुढे येऊ शकणार नाही. कारण दंड देण्याचा जे अधिकार आहे ते शासनाने आपल्या ताब्यात घेतलेले आहे. मग आखाड्याची भूमिका काय ते आधी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आखाडा आम्ही बनवू शकत नाही. बरोबर आहे बिंदू महाराजजी क्षणभर मी तुमचं म्हणणं मान्य करतो. तुमच्या प्रथा आणि परंपरांचा माझ्यासारख्या पामराचा काही विशेष अभ्यास नाहीये. परंतु आता आपल्या भगिनी आपल्या स्टेजवर येऊन संत महंतांच्या समोर, जगतगुरुंच्या समोर एक ही मांग कर रही है कि हमारे लिए अलग अखाड़ा हो, शाही स्नान की सुविधा हो, उसका हमको सम्मान दिया जाए. एकाही तिथे जगद्गुरूंनी पुढे येऊन त्या महिलेला असा आपण सन्मान देत आहोत असं का नाही सांगितलं? जोपर्यंत मी त्याचा इतिहास नाही समजून घेत, जोपर्यंत मला इतिहासाची माहिती नाही तोपर्यंत हा आखाड्यांचा आणि शाही स्नानांचा जे वाद आहे म्हणजे बरोबर आहे. जोपर्यंत तो इतिहास आहे पण कसा आहे आखाड्याच्या नावाने कशाला तुम्हाला पाहिजे? आणि ते शाही स्नान ते शासक कोण आहे? सध्या तो लोकशाही आहे. इथे जनतेचा राज आहे. म्हणजे जनता काही राजशाही नाही. बरं चला क्षणभर आपण शाही स्नानांची परंपरा आहे. ते जे राजा होते त्या काळात जे आखाड्याचे फॉलोवर होते ते गाजे बाजेनं त्यांना घेऊन जायचे. बिंदू महाराजजी चला आपण हा प्रश्न इथेच ठेवूया. याचा काही निकाल लागताना दिसत नाही. परंतु किमान एवढं तर आज म्हणा की हो आपल्या बाजूला बसलेल्या बहनजींना, माताजींना तुमच्याप्रमाणेच शाही स्नानाचा दर्जा आणि अधिकार मिळाला पाहिजे. किमान एवढं तरी मान्य करा. आज द्याल न द्याल मान्य करा. जे अखाडे ते शिक्षित ऐकून घ्या ना. जे अखाड्याचे साधू संतांबरोबर त्यांची दीक्षा घेतलेली आहे, जे अखाड्यांचे ते शिष्य आहेत
जर ते आखाडे बरोबर ते जातील त्यांना साई अंघोळी करू देतो आम्ही, सगळा त्यांना मान सन्मान होतो, आम्ही काही त्यांचा अपमान करत नाही. त्या नारी शक्ती आहे, आमची आई आहे, बहीण आहे, सगळी आहे. पण कसं आहे, ज्या आखाडे बरोबर किंवा ज्या आखाड्याशी त्यांचा संबंध आहे, जर त्या आखाड्यात ते जाऊन बसतात मग त्यांची सगळी राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी सोय होतात आणि आम्ही त्यांना आपल्या साही बरोबर ससन्मान घेऊन जातो. आणि आमच्या आखाड्यात भरपूर महिला आहेत शांत, त्यांना आम्ही प्रत्येक वेळी घेऊन बरोबर है. अपन शेवटची एक संधि साध्वी जी, क्या आप संतुष्ट है कि आप अगर इनके साथ होंगी, साध्वी जी अगर आप इनके साथ होंगी तो आपको सम्मान मिलेगा, आपको अलग रूप से सम्मान नहीं मिलेगा? क्या आप इससे संतुष्ट है? क्या आप यही चाहती थी कि आप अपना एक अलग अस्तित्व, अलग पहचान चाहती थी? क्या चाहती थी आप? जी, मैं महिलाओं संतों का अलग से, बोलिए बोलिए, हाँ बोलिए. हम सब लोग महिला साध्वी, महिला भक्त, महिला विदुषी ये चाहते हैं कि हम लोगों का अलग से एक अस्तित्व होना चाहिए, अधीनस्थ हम लोग नहीं रहना चाहते. और जब भी कोई काम होता है वो पहली बार होता है. जैसे आदिकाल से आप बता रहे हैं महाराज जी कि हमारे अखाड़े बहुत पुराने हैं. ठीक है, उनके अखाड़े पुराने होंगे, उन समय के परिस्थितियों में संघर्ष किया, लड़ाई किया, उस समय अपने धर्म की रक्षा किए. इस समय महिला सन्यासिनी का, महिला संतों की, महिला भक्तों की, महिलाओं की सुरक्षा की अति आवश्यक है. उनके सुरक्षा को देखते हुए अलग स्वतंत्र हमें अपना अखाड़ा का अस्तित्व चाहिए. हमें स्वतंत्र प्रशासन से मांग है कि शाही स्नान के लिए समय चाहिए, घाट चाहिए, स्थान चाहिए. वैसा ही जैसे हमारे अदर अखाड़े हैं, जो दूसरे अखाड़े हैं, उसी तरह से महिलाओं के हमारे अखाड़े के लिए चाहिए. मुझे ये प्रशासन से मांग है. जिस विधि से इनके अखाड़े बनाए गए हैं और जिस रक्षा के लिए बनाए गए हैं वही तरीका है हमारे अखाड़े बनाने का. वैसे ही हमारी महिला साध्वी भी तपस्या करती हैं, पूजा पाठ करती हैं. धर्म क्षेत्र में महिलाओं का आगे बढ़ चढ़ करके भाग लेने का अधिकार है, लेती भी हैं और वो मौजूद भी रहती हैं. बरोबर आहे. स्नानामुळे साध्वी जी बरोबर आहे तुमचं, महिलांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, ही जी आपली मागणी आहे, ही जी आपली इच्छा आहे ती अत्यंत बरोबर आहे. परंतु दुर्दैव आपल्याकडे असं आहे की स्नानामुळे शरीर स्वच्छ होतं, मन शुद्ध होतच याची गॅरंटी देता येत नाही. त्याचा एक पुरावा आता आपल्या समोर आला. एक छोटासा प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता, तो घेऊन मी जातोय विजय पाठक यांच्याकडे. आणि तो प्रश्न आहे की दरवेळी आखाडा विरुद्ध प्रशासन असं चित्र नेहमी का दिसतं? दरवेळी आखाडा विरुद्ध प्रशासन असं चित्र नेहमी का दिसतं? विजय पाठक, काय सांगाल तुम्ही? आता साध्वीजी पण मागणी करत होत्या त्यांच्यासाठी सेपरेट आखाडा पाहिजे. दरवेळी आखाडा विरुद्ध प्रशासन असं का दिसतं? आज तर मंत्री महोदयांना संत महंतांच्या जाऊन पाया पडावं लागतंय. हे कशाचं लक्षण आहे? आखाडा विरुद्ध प्रशासन असं चित्र सकृतदर्शनी जरी दिसलं असलं तरी प्रत्यक्षात असं कधीही नसतं. आखाडा परिषद ही आखाडा कसे स्थापन करायचे, त्यांची परंपरा काय, त्यांना मान्यता द्यायची की नाही, हे काम आखाडा परिषदेचं आहे. एकदा आखाडा परिषदेने मान्यता देऊन जे आखाडे प्रशासनाला अधिकृतरित्या कळवलेले आहेत असे 13 आखाडे आज अस्तित्वात आहेत आणि त्यांचे 700 खालचे आहेत. त्या सगळ्यांची व्यवस्था प्रशासन करत आहे. मग त्या आखाड्यांमध्ये महिला आहेत किंवा नाहीत हा प्रशासनाचा विषय येत नाही. करेक्ट. महिला असतील, निश्चितपणे असतील. जसे भाविक येतात, भाविकांमध्येही महिला असतात. त्या महिलांची जर प्रशासन व्यवस्था करतं तर आखाड्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या महिलांची प्रशासन व्यवस्था करत नाही असं होणार नाही. 2003 साली आखाडा परिषदेमार्फत किंवा आता ज्या समोर साध्वी आपल्यासमोर बोलतात आहे त्यांच्यामार्फत स्वतंत्र आखाड्याची मागणी 2003 साली तरी उद्भवलेली नव्हती. त्यामुळे त्यावेळेला स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रश्न आला नाही. आजही प्रशासनाने साध्वींच्या आखाड्याला जागा देणारच नाही किंवा स्नानासाठी वेळ देणार नाही असं म्हटलेलं नाही. जी काही माझ्या माहितीप्रमाणे जागा उपलब्ध करून दिली ती अपुरी आहे. या सबबीवर तो विषय तिथे थांबलेला आहे. प्रशासनाने जागा दिलं नाही असं झालेलं नाही. प्रशासन जागा द्यायला तयार आहे.
प्रश्न फक्त एवढाच आहे की आखाडा परिषदेची आखाड्याला मान्यता असावी लागणार आहे, कारण जागेचं वाटप जे आहे प्रत्यक्षात ते आखाडा परिषदेमार्फत होतं. बरोबर आहे. प्रशासन डायरेक्ट कोणत्याही आखाड्याला किंवा खालच्याला जागा विजय देत पाठक नाही. बरोबर आहे. हाच तर प्रशासनाने मुद्दा आखाडा आहे. परिषदेत- साध्वीजी त्या आखाडा परिषदेकडेच ती जागा मागत होत्या, किंबहुना तो दर्जा मागत होत्या, तो सन्मान मागत होत्या. त्याविषयीचाच आता एक छोटासा वाद आपल्या समोर रंगला. एक शेवटचा प्रश्न आणि त्याच्यावर आपण दाकृ सोमण यांचं मत घेणार आहोत आणि तो शेवटचा प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो म्हणजे याची एक प्रचंड मोठी आर्थिक बाजू आहे. कुंभमेळ्यात 10,000 कोटींची उलाढाल कशी बरं होत असेल? दाकृ सोमण यांच्याकडे. दाकृ सोमण, कुंभमेळा हे एक प्रचंड मोठं जसं अध्यात्माचं पर्वणीचं क्षेत्र आहे तसंच एक आर्थिक उलाढालीचं केंद्र बनलेलं आहे. 10,000 कोटीची उलाढाल होते असं म्हटलं जातं. मागच्या प्रयागच्या मेळाव्यात तर जवळपास 12,000 कोटीची उलाढाल झाली असं बोललं जातं. 2,378 कोटी सरकारच याच्यावर खर्च करत आहे. जवळपास 60-70 लाख लोक नाशकात या पर्वणीसाठी येणार आहेत. यातल्या या आर्थिक उलाढालीविषयी आपण काय म्हणाल? विजय पाठक हे शासकीय उत्तर देत आहेत असं मला वाटतं. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की साधू संतांसाठी जशी त्यांनी व्यवस्था केली आहे तशी भाविकांसाठी केली आहे का? नाही केली आहे. भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था नाही आहे. प्रत्येकजण आपापल्यापर्यंत राहील एवढंच सांगितलं जातं. तेव्हा हा कुंभमेळा पहिल्यांदा साधू संतांसाठी आणि नंतर भाविकांसाठी. भाविक आणि साधू संत यांना एकदम स्थान दिलेलं नाही. नंबर 2 मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते म्हणतात कमी वेळ मिळाला. कमी वेळ कसा मिळेल? सिंहस्थ कुंभमेळा हा काय अकस्मात येत नाही. पुढच्या वर्षीची तारीख मी सांगतो, 31 ऑक्टोबर 2026ला सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. आत्ताच तारीख सांगतोय. आता तयारीला भरपूर वेळ आहे. आपण काय करतो, आयत्या वेळी तयारी करतो आणि मग ते निकृष्ट दर्जाची होते. आता जो तुम्ही प्रश्न विचारला की ही उलाढाल काय, याच्यासाठी भाविक लागतात. ही पैशांची उलाढाल होण्यासाठी भाविक लागतात, कारण त्यांच्याकडूनच पैसा मिळतो आणि यासाठी हे संपूर्ण चक्र कुंभमेळ्याचं असतं. मला कुसुमाग्रज कवी नाशिकलाच राहणारे त्यांच्या कवितेची आठवण होते की त्यांनी कवितेमध्ये ह्या कुंभमेळ्याविषयी अतिशय निराशाजनक असे उद्गार काढलेले आहेत. तेव्हा नाशिककर राहणारे कुसुमाग्रज त्यांनी सुद्धा कुंभमेळ्याविषयी निराशाजनक उद्गार काढलेले आहेत. भाविकांसाठी खर्च फारच कमी केला जातो, तो रस्ते रुंदीकरण, आरोग्य वगैरे, पण राहण्याची सोय त्यांची केली जात नाही. अर्थात ही उलाढाल भाविकांवरतीच असते. तेच पैसे देतात, तेच विकत घेतात आणि आता ह्या कुंभमेळ्याचं संपूर्ण मार्केटिंग चाललेलं आहे. जाहिरात करायची, लोक जमवायचे आणि पैशाची उलाढाल, असं याचं चित्र आहे. अर्थात एक फायदा एवढाच आहे की रोजगार मिळतो काही लोकांना, हा एक त्याचा फायदा आहे. कुंभमेळ्यामुळे हिंदू धर्म मजबूत होतो असं वाटतं आपल्याला दाकृ सोमण? दाकृ सोमण, कुंभमेळ्यामुळे हिंदू धर्म मजबूत होतो, त्याला झळाळी येते, त्याला समानता येते असं काही वाटतं आपल्याला? समानता तो एक फायदा आहे. समानता जसं भागवत धर्मामध्ये वारकरी संपूर्ण एका लेवलला असतात, तशी समानता कुंभमेळ्यामध्ये ते एवढं एकच आहे. त्याचं चित्र आपल्याला पॉझिटिव्ह सकारात्मक दिसतं. परंतु प्रेक्षक हो, आपण पाहिलंय श्रद्धा ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे, कारण ती एक सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक मनुष्य प्राण्याला त्याची गरज आहे. त्या गरजेपोटी तो कुंभमेळ्यात जाणार आणि अस्तित्वात असणाऱ्या किंवा नसणाऱ्या परमेश्वर नावाच्या शक्तीशी नातं जोडू पाहणार. अनेक भाविक अत्यंत स्वाभाविकपणे यात सामील होतात. कुंभमेळ्यात जाणाऱ्या कित्येकांचा नशिबा इतकाच दैवावर जेवढा विश्वास असतो तेवढाच प्रयत्न वादावरही देखील विश्वास असतो. तरी ते भाविक नकळतपणे या 10,000 कोटीच्या मार्केटचे भाविक ग्राहक बनतात, अत्यंत खुशीनं बनतात. कारण या अशा मेळाव्यात गेल्यानंतर तिथं स्नान केल्यावर डोळे मिटून हात जोडून नतमस्तक होताना त्यांना एक आत्मिक समाधान मिळत असतं, किंवा मिळाल्यासारखं वाटत असतं, एक शक्ती मिळाली असते. आता तिला खरंच मिळते का मिळाल्यासारखी वाटते हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मी म्हणतो या निमित्तानं मनात येणारी शुचिर्भूततेची, समाधानाची, मांगल्याची भावना देखील काही कमी मोलाची नाही. आता सारा भार त्याच्यावर असं म्हणून पुन्हा आयुष्याच्या लढाईला रोज उभं राहणं काही सोपं नसतं. कारण वर्षानुवर्ष ज्यांच्यावर भार व्हायचा आणि जिथं जाऊन आम्ही कुंभमेळ्यात स्वतःला पावन पवित्र करून घ्यायचं,
तरी सुद्धा आमच्या लढाईचं, रोजच्या आयुष्याचं कर्म काही सुटत नाही, भार काही कमी होत नाही, उलट तो वाढतच जातो. तरी सुद्धा लढताना मन आधी नतमस्तक होतं आणि कुंभमेळा आला की पुन्हा एकदा आपण तिथं जात असतो, झुंजीसाठी सज्ज होत असतो. एका अर्थी हा अशा प्रकारचा कुंभमेळा आणि त्यातून जाणवणारी किंवा न जाणवणारी ही परमेश्वराची सेवा एक प्रकारे समाजामध्ये सायकियाट्रिस्टच काम करत असतात. फक्त एवढंच असावं की या सायकियाट्रिस्टची सर्व्हिस जशी पुरुषांना मिळते, पुरुषी आखाड्यांना मिळते, तशीच ती किमान या कुंभमेळ्यापासून महिलांच्या आखाड्यांना मिळावी. त्यांनाही तोच दर्जा मिळावा, त्यांनाही त्याच शाही स्नानानं स्वतःला पावन करून घ्यायची संधी मिळावी. कधीतरी या स्नानामुळं शरीर स्वच्छ होतं, याचबरोबर मन देखील शुद्ध होतं. याचा अनुभव समाजाला येऊ द्या, मग आम्हाला नेमकं कळेल की सिंहस्थ पर्वणी नेमकी कुणासाठी. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.